नमस्कार. द विनिंग टॉक्समध्ये तुम्हा सर्वांचं पुनश्च एकदा स्वागत. मी विनय पोद्दार. अर्थातच आज काहीतरी परत नवीन. आज आहे माघ एकादशी, ज्याला जया एकादशी म्हणून पण संबोधलं जातं. आणि याचं महत्त्व थोडंसं वेगळं आहे. चला तर मग थोडंसं ऐकूया. आज तारीख आहे 8 फेब्रुवारी 2025, माघ एकादशी. या एकादशीला विष्णू या देवाचं फार आराधना केली जाते. कारण विष्णू असा देव आहे जो वेगळ्या रीतीने सृष्टीला काही देत असतो. आणि हा महिना जो आहे तो एक पारमार्थिक बेस असलेला महिना आहे. त्यामुळे या दिवशी काय करतात, एकादशीला सकाळी उपवास ठेवायचा असतो, सूर्योदयापासून ते पुढच्या सूर्योदयापर्यंत. आणि अर्थातच विष्णूच्या देवळामध्ये जाणं, त्या दृष्टीने उपवास ठेवणं, पवित्र नद्यांमध्ये स्नान करणं आणि दानधर्म करणं या दिवसाचं वैशिष्ट्य आहे. काय खायचं आणि काय खायचं नाही हे आपल्याला माहिती असतं की आपल्या शरीराला जे लागतं ते या दिवसांमध्ये आपण खाऊ शकतो. उपवासाची व्याख्या तीच आहे. त्यामुळे वेगवेगळ्या फळभाज्या, भाज्या, दही, दूध, ताक आणि तुळशी आणि आलं, ज्यांचं अँटीऑक्सिडंट म्हणून प्रभाव असतो, हे खाण्याचा प्रयत्न करावा. अर्थात त्याबरोबर तुमचं नॉर्मल खाणं आवश्यक आहे जर तुमचा उपवास नसेल तर. आणि दानधर्म, माघ महिन्यामध्ये केलेला दानधर्म हा पोहोचतो, म्हणून आपल्या परीनं जे काही दान देता येईल ते द्यावं. या दिवसाचं आणखी एक महत्त्व असं आहे की पृथ्वी आणि सूर्य यांच्यातला जो कोन आहे तो चेंज होतो, कारण पृथ्वीच्या भ्रमणामुळे आणि सूर्याच्या भ्रमणामुळे. आणि त्यामुळे आपल्या शरीराला आवश्यक असलेली सूर्यकिरणं ही त्यावेळेला मिळतात. आणि म्हणूनच सूर्यकिरण स्नान हे देखील करणं आवश्यक आहे. आरोग्याच्या दृष्टीनं अत्यंत हितावह, प्रॉस्पेरिटीच्या दृष्टीनं अत्यंत चांगला असा हा महिना आहे. त्यामुळे त्याचा लाभ हा जास्तीत जास्त घ्यावा. आजच्या दिवसाचं महत्त्व हे काही जणांनी माघ एकादशी पण म्हणून केलेलं आहे. तेव्हा आईला जे आवडेल असे पदार्थ देखील बनवावेत आणि तिला द्यावेत. अर्थात हे सगळं काही नात्यांकरता आहे. शेवटी नातं जपलं तर देव जपला जातो. आणि म्हणूनच माघ एकादशीला तुम्ही काहीतरी वेगळं करा आणि चांगल्या सवयी लावून घ्या. ओम विष्णू नमः. विनय.